मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण संविधान दिनानिमित्त अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण पाहणार आहोत। भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। मित्रांनो, संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला जातो। 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली। त्याची आठवण म्हणून संविधान दिन साजरा केला जातो। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्त आणि क्रांतिकारकांनी बलिदान दिले। त्यांच्या कष्टाचे फळ म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। परंतु स्वातंत्र्य भारताला स्वतःचे संविधान नव्हते। 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना पूर्णत्वास आली। सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान संपूर्ण देशात लागू केले। आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपाचे संविधान आहे। भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो। तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकांनी आपले हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या पाहिजेत। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। थँक यू।